नमस्कार मित्रांनो, श्रीमंत बँकर्सच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे सर्कल बेस ऑफिसर स्टेट बँक ऑफ इंडिया याचं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करायचं. तर आत्ताच जस्ट सर्कल बेस ऑफिसरच्या रिटर्न टेस्टचा रिझल्ट आलेला आहे. तर जे कोणी रिटर्न टेस्ट पास झाले त्यांचं मनापासून अभिनंदन. तर आता टेस्ट तर पास झालो, पण इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करायचं, जो की खरंच गेम चेंजर राहणार आहे इंटरव्ह्यू. तर काही महत्त्वाच्या टिप्स मी तुम्हाला देतो की सी बी ओचा इंटरव्ह्यू कसा क्रॅक केला पाहिजे किंवा जास्तीत जास्त स्कोअर आपण कसा आणला पाहिजे. तर लास्ट इयर मी सी बी ओचा इंटरव्ह्यू दिला होता. तर मला आउट ऑफ 45 मार्क आले होते सी बी ओ इंटरव्ह्यूला. तर ते की बेस्ट मार्क मानले जातात. म्हणजे खूप कमी लोकांना 45+ मार्क आहेत समजा. तर त्या बेसिसवर मी जे काही प्रिपरेशन केलं होतं, तर त्या बेसिसवर तुम्हाला थोडं गायडन्स करण्याचा प्रयत्न करेन. तर सगळ्यात पहिलं जो म्हणजे मी काय केलं होतं की जो सिलेबस आहे, जो मी रिटर्न एक्झामसाठी प्रिपरेशन केलं होतं, तर त्या सिलेबसचं एकदा रिव्हिजन केलं पाहिजे. म्हणजे म्हणजे ओव्हरराईड म्हणजे जे महत्त्वाचे आपल्याला ते रिवाईज करायला जास्त वेळ लागत नाही, कारण त्याचा ऑलरेडी आपण स्टडी केलेला असतो. एक्स्ट्रा काय करत बसायच्या भानगडीत पडू नका, कारण वेळ खूप कमी आहे. जे तुम्ही केलेलं आहे तर तेच एकदा परत फक्त प्रॉपर रिव्हिजन करून घ्या. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, इंटरव्ह्यूला जाताना तुमचं अटायर कसं असलं पाहिजे. इंटरव्ह्यूला जाताना तुम्हाला कंपल्सरी लाईट ब्ल्यू शर्ट, लाईट पिंक शर्ट किंवा व्हाईट शर्ट हे शर्ट घाला फॉर्मलमध्ये. आणि त्याच्यानंतर डार्क कलरची पॅन्ट आणि ज्या कलरची पॅन्ट आहे त्याच कलरचे सॉक्स आणि फॉर्मल शूज. आणि शूज आणि बेल्टचा कलर एक असला पाहिजे. शक्यतो ब्लॅकच ठेवा, ब्राऊनच्या किंवा बाकीच्या भानगडीत पडू नका. ब्लॅक बेल्ट, ब्लॅक कलरचे शूज फॉर्मल आणि डार्क म्हणजे डार्क ब्ल्यू, नेव्ही ब्ल्यू किंवा ब्लॅक कलरची पॅन्ट आणि लाईट कलरचा शर्ट. त्याच्यामध्ये लाईट ब्ल्यू किंवा व्हाईट किंवा लाईट पिंक. आणि कंपल्सरी टाय कंपल्सरी घालून जावा. पॉसिबल असेल तर ब्लेझर पण घालून जावा. तर त्यानं खरंच एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट पडतो. आणि ती घालायची 1-2 दिवस आधी सवय लावा. म्हणजे असं नाही की डायरेक्ट इंटरव्ह्यूच्या दिवशी टाय घातली. तर आधी थोडीशी ती घालून तुमचं जे कपडे तुम्ही नवीन शिवणार असाल इंटरव्ह्यूसाठी किंवा जे तुमच्याकडे आधी असतील, तर त्याच्यामध्ये ती टाय बरोबर बसते का, त्याच्यामध्ये गॅप येतोय का, जर थोडंसं ते आधी एकदा घालून बघा. व्यवस्थित ते तुम्हाला कम्फर्टेबल आहे का ते एकदा चेक करा. आणि त्याच्यानुसार तुमचं ड्रेसिंग खूप महत्त्वाचं आहे इंटरव्ह्यूमध्ये. तर तो एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. ग्रूमिंगच्या बाबतीत विचार केला तर हेअरस्टाईल जे आहे म्हणजे जास्त मोठे एकदमच असे बारीक आर्मी हेअरकट करून जाऊ नका किंवा एकदम जास्त मोठे केस ठेवू नका. आपले ॲव्हरेज एक प्रोफेशनल लुक आपला असला पाहिजे, की आपल्याकडे बघितलं की एक प्रोफेशनल आणि कॉन्फिडन्स आला पाहिजे पुढच्यावर. अशा पद्धतीचं अटायर हे करा. आणि दुसरं म्हणलं तर तुमच्या ज्यावेळी इंटरव्ह्यूला तुम्ही जाता, तर तो जो शेवटचा एक मूवमेंट असतो इंटरव्ह्यूच्या आधी, एक 2 मिनटं 5 मिनटं, तर त्यावेळी तुमचा माइंडसेट हा स्ट्रॉंग असला पाहिजे. तर तो स्ट्रॉंग माइंडसेट आणि तुमचा ॲप्रोच हा पॉझिटिव्ह असला पाहिजे. चेस्ट अप करून असं आखडल्यासारखं घाबरल्यासारखं जर बसला ना, तर तुमचं ते तुमचं जे पोश्चर आहे ना, ते तुमची मेंटॅलिटी डिसाईड करतं. तर एक 5 मिनटं आधी वॉशरूममध्ये जाऊन स्वतःला कॉन्फिडन्स द्या. कॉन्फिडन्समध्ये उभा राहावा. चेहऱ्यावर स्माईल ठेवा. इंटरव्ह्यू चालू झाल्यापासून ते इंटरव्ह्यू संपेपर्यंत तुमच्या चेहऱ्यावरची स्माईल कमी झाली नाही पाहिजे. ही काळजी घ्या. स्माईल खूप मोठा मॅटर करते. म्हणजे मी खूप अनुभव केलं त्या इंटरव्ह्यूमध्ये, की ज्यावेळी तुम्ही स्माइलिंग फेस तुमचा असतो ना, तर त्यावेळी 100% त्याचा इफेक्ट तुमच्या पर्सनॅलिटीवर दिसून येतो आणि तुमचा कॉन्फिडन्स आतून वाढत असतो. त्यानंतर इंटरव्ह्यू रूममध्ये ज्यावेळी तुम्ही एंटर करणार, त्यावेळी तुम्ही विचारून ऑब्वियसली आत एंटर केल्यानंतर विचारून आत जावा. त्यांना ते तुम्हाला फॉर्म देतील इंटरव्ह्यूच्या आधी, हिंदी किंवा इंग्लिश.
तुम्ही इंग्लिशच्या जास्त भानगडीत पडू नका. जर तुम्ही हिंदीमध्ये कम्फर्टेबल असाल तर काहीच फरक पडत नाही की तुम्ही हिंदी लँग्वेज घेतली काय, इंग्लिश लँग्वेज घेतली काय, काही फरक पडत नाही. तुमचा कॉन्फिडन्स चेक केला जातो, तुमचं नॉलेज चेक केलं जातं. तुमच्या लँग्वेजचं तिथं कोणत्याही प्रकारचं मार्किंग नसतं. जर तुम्ही हिंदीत कम्फर्टेबल असाल तर माझं तुम्हाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही हिंदीच भाषा घ्या. जर तुम्ही हिंदीत कम्फर्टेबल नसाल तरच तुम्ही इंग्लिश घ्या. ठीक आहे. जर तुम्ही हिंदीत कम्फर्टेबल नसाल तर इंग्लिश घ्या. कारण कम्युनिकेशन हिंदीमध्ये खूप सोपं जातं इंग्लिशपेक्षा. खूप साऱ्या गोष्टीमध्ये आपलं वगैरे असं लांबच जातो स्वर, मग ते बॅड इफेक्ट किंवा निगेटिव्ह इम्पॅक्ट पडत असतो. त्यामुळं प्रॉपर लँग्वेज सिलेक्ट करताना तो एक व्यवस्थित विचार करून जावा. आतमध्ये इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर कंपल्सरी एक लेडीज 5 लोकांचा पॅनल असतो. कंपल्सरी एक लेडी ऑफिसर तिथं असते. तर गेल्यानंतर प्रत्येकाला तुम्ही विश केलं गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग, गुड इव्हनिंग जे काय, तर त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही सगळ्यांना विश करण्याच्या सगळ्यात आधी तुम्ही लेडी ऑफिसरला विश करायचं. गुड मॉर्निंग मॅडम, गुड मॉर्निंग सर. सर जे आहेत कॉमन त्यांना एकदा सगळ्यांना सर म्हणलं चालते, पण मॅडमला सेपरेट विश करायचं तिथं. तर तिथं तुमचा तो लेडीजबद्दलची जी सेन्सिटिव्हिटी आहे, जो अप्रोच आहे तो तिथं तुमचा दिसून येतो. तर ही एक महत्त्वाचा मुद्दा आहे इंटरव्ह्यूमध्ये. त्याच्यानंतर त्यांनी बसा म्हणल्यानंतर बसून स्ट्रेट पोश्चरमध्ये बसा. ताटमध्ये असं कुबड काढून वगैरे बसू नका तिथं. आणि जो व्यक्ती क्वेश्चन विचारतोय त्याच्याकडं बघूनच ॲन्सर देण्याचा प्रयत्न करा. आणि कॉन्फिडंटली त्या व्यक्तीकडे पाहून, म्हणजे त्यानं क्वेश्चन विचारला की 1 सेकंद 2 सेकंद पॉज घ्या, स्माईल करा आणि मग क्वेश्चनचा ॲन्सर करा. त्याचं म्हणजे तुम्हाला येत असलं काही असलं तरी एकदम गडबड करायची नाही. थोडंसं थांबायचं, 1-2 सेकंदाचा पॉज घ्यायचा, स्माईल द्यायची त्याच्याकडे बघून, आय कॉन्टॅक्ट करायचा आणि मग त्याच्यानंतर त्या क्वेश्चनचा ॲन्सर त्याच्याकडे पाहून द्यायचं. आणि ते ॲन्सर पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यानं विचारलं की मग त्याच्याकडे बघून व्यवस्थित क्वेश्चन ऐकायचा, 2 सेकंदाचा पॉज घ्यायचा, स्माईल करायची, मग क्वेश्चनचा ॲन्सर करायचं. तर हे सिरीज अतिशय महत्त्वाची आहे. दुसरी गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लांबवू नका ॲन्सर. त्यानं विचारले ना हे काय आहे, तर ते काय आहे तेवढं सांगायचं आपल्याला. त्याच्याबद्दलचा फापट पसारा बिलकुल मांडत बसू नका. बरोबर, जेवढं विचारलंय एक्झॅक्ट तेवढं सांगायचं आपल्याला. ठीक आहे. तर आता समजा फॉर एक्झाम्पल एक उदाहरण म्हणून समजा विचारलं त्यांनी की SBIचा लॉंग फॉर्म काय, असं विचारत नाहीत पण तरी पण एक एक्झाम्पल. तर आपल्याला तेवढं सांगायचं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, त्याची स्थापना कधी झाली, त्याचे किती ब्रांचेस आहेत, त्याचे ATM किती आहेत, त्यात काय, तर असलं फापट पसारा त्याच्यामध्ये मागायचं नाही. एक्झॅक्ट आणि शार्प उत्तर द्यायचं त्यांना. आणि जर समजा त्याचं एक्झॅक्ट आणि शार्प उत्तर तुम्हाला माहीत नाही तर तिथं क्लिअर सांगायचं, सर मला ह्याचं एक्झॅक्ट उत्तर माहीत नाही आहे, पण मला त्याच्याबद्दल ही एक पर्टिक्युलर गोष्ट माहीत आहे. मग ती तुम्हाला माहीत असलेली पर्टिक्युलर गोष्ट ही त्याचं जर उत्तर नसेल तर ती त्यांना त्याचं क्लिअर करून द्यायचं, सर मला त्याचं एक्झॅक्ट उत्तर माहीत नाही, सॉरी सर, एवढं म्हणून ते तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. आता इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन काय विचारू शकतात, पॅनल टू पॅनल डिपेंड आहे. काही 4 पॅनल असतात शक्यतो त्याच्यामध्ये. तर बऱ्याच वेळा काय होतं की बऱ्याच लोकांना ग्रॅज्युएशनवर, ज्यांची डिग्री ग्रॅज्युएशन जिथं झाले समजा, तर त्या बेसिसवर त्यांना क्वेश्चन विचारले जातात. काही लोकांना त्यांचं जे एक्झिस्टिंग जे वर्क करत असतील समजा ते, तर त्या बेसिसवर म्हणजे त्या वर्कच्या रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात. तर तुम्ही जे काय काम करताय ना त्याच्या रिलेटेडचे सगळे क्वेश्चन आन्सर किंवा त्या रिलेटेडचं तुम्हाला सगळं नॉलेज पाहिजे. तुम्ही जे फॉर एक्झाम्पल तुम्ही ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर ॲग्रिकल्चर रिलेशनशिप मॅनेजर असाल एखाद्या प्रायव्हेट बँकमध्ये, किंवा गव्हर्नमेंट नॅशनलाइजमध्ये जर तुम्ही समजा ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर असाल, तर त्या रिलेटेड जे काही तुमचं नॉलेज असेल, क्रॉप लोनच्या संदर्भात असेल, ॲग्री अलाइड ॲक्टिव्हिटीजच्या संदर्भात असेल, गव्हर्नमेंट स्कीमच्या संदर्भात असेल, इंटरेस्ट सबवेन्शनच्या रिलेटेड जे काही नॉलेज असेल, तर त्याचं तुम्हाला कंप्लीट नॉलेज पाहिजे. तर त्या रिलेटेड तुम्हाला 100% क्वेश्चन विचारू शकतात. तुमच्या ग्रॅज्युएशनच्या रिलेटेड एखादा दुसरा क्वेश्चन तुम्हाला विचारू शकतात. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळी तुम्ही रिझ्यूम तयार करता किंवा तुम्हाला जो फॉर्म दिलेला जातो, तर त्याच्यामध्ये जो हॉबी आहे तर ते हॉबी थोडा विचार करून लिहा. असे कॉम्प्लिकेटेड हॉबी टाकू नका, म्हणजे क्रिकेट, रीडिंग बुक वगैरे, तर त्याच्यामध्ये ट्रिकी क्वेश्चन किंवा जास्त अवघड क्वेश्चन त्याच्यामध्ये बनतील असे हॉबी टाकू नका. तर असे साधे सिंपल हॉबी टाकून द्या. जसं की मी टाकला होता ट्री प्लांटेशन.
म्हणजे झाडे लावायला मला आवडतं म्हणून. तर असं नाही की म्हणजे त्याच्यावर जास्त क्वेश्चन बनत नाहीत ना, किंवा मग अशा हॉबी टाका की भलं तुमचा हॉबी काय असो पण तुम्हाला त्याच्यावर जास्त काही मेकिंग फूड बनवायला आवडतं मला, बरोबर. किंवा अजून अशा पद्धतीचे टाका, किंवा रीडिंग बुक वगैरे असे जर हॉबी टाकले तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप ट्रिकी क्वेश्चन येऊ शकतात. तर त्याची एक थोडीशी काळजी घ्या. तर अजून जर तुम्हाला ह्याच्याबद्दल जास्त माहिती पाहिजे असेल की इंटरव्ह्यूच्या आधी जे फॉर्म भरायचा असतो त्याच्यामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, डॉक्युमेंटेशन कोणते कोणते काळजी घेतली पाहिजे, त्याचं आत्तापासून कसं प्रिपरेशन केलं पाहिजे, कोणते डॉक्युमेंट्स व्यवस्थित चेक केले पाहिजे, तर ह्या रिलेटेड जर तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. मी नक्कीच वेळ काढून त्याच्यामध्ये व्हिडिओ बनवीन. तर धन्यवाद. जर व्हिडिओ जर खरंच तुम्हाला मदतीचा वाटला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.